राम राम मित्रांनो. ज्या बागेला 9-10 दिवसाच्या पुढं छाटून झालेले 10वा दिवस असेल, 9वा, 10वा किंवा 11वा, तर जमिनीच्या प्रतवारीनुसार जमीन कशी आहे, तुमचीवाली तापड आहे का हलकी का भारी, ह्यानुसार स्टेज मागं पुढं होऊ शकते. उमलायची शेंगदाणा स्टेज मागं पुढं होऊ शकते. तर त्यावेळेस तुम्ही व्यासपा कुमान टाकू शकता. त्याच्यानंतर जिरू नये म्हणून घेण्यासाठी तुमच्याकडं जास्त महागाची औषधं मारायची काही गरज नाही. पी-एम-एस आणि एखादं बुरशीनाशक जरी घेतलं तरी चालेल. पी-एम-एस 200 ला 1 किलो घेऊ शकता तुम्ही वातावरणानुसार. त्याच्यामध्ये M45, Z78 किंवा अँट्राकॉल 200 ला 500 घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा स्प्रे डायमोर अर्धा मिलीने घ्यायचं लिटरला आणि त्याच्यामध्ये जीए घेऊ शकता तुम्ही. जीए घेताना 2.5 पीपीएम न किंवा 5 पीपीएम न परिस्थितीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊन टाकायचं. दुसरा स्प्रे घेताना. त्याच्यानंतर तिसरा स्प्रे घेताना तुम्ही सीपीपीयू पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये एसओपी घेऊ शकता. सीपीपीयू घेताना 2 मिली पर्यंत 1.5-2 मिली पर्यंत परिस्थितीनुसार घेऊ शकता आणि 1 किलो एसओपी घेऊ शकता. या पद्धतीचे स्प्रे टाकले तरी तुमचं वालं चांगल्यापैकी घड निघायला मदत होत राहत असते. खूपच तुम्ही स्प्रे टाकले आणि खूपच जास्त महागाचे स्ट्रॉंग मध्ये औषधं मारले म्हणजे घड निघत हा जो गैरसमज आहे हा काढून टाका. चांगले स्प्रे टाका, व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर चौथा स्प्रे तुम्हाला मी सांगतो. पीडीएच 200 ला 500 घेऊ शकता. बोरॉन 200 ला 100 ग्रॅम घेऊ शकता आणि 6 बी 200 ला 2 ग्रॅम घेऊ शकता. या पद्धतीचा स्प्रे घेतला तरी चांगल्यापैकी रिझल्ट येत राहत असते मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त भानगडीत पडू नका. ते आणि ही जी मी स्थिती सांगितली, स्टेज सांगितली पोग्याची ही जमिनीनुसार मागं पुढं होत राहत असते. त्याच्यामुळे जास्त घाबरण्याचं काही कारण नाही राहत. आणि जे स्प्रे सांगितले त्यांच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये साधं बुरशीनाशक घेत चला. रामकृष्ण हरी.